शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात। आज आहे 23 एप्रिल 2024 मंगळवार। हवामान खात्याने आज लगेच येत्या काही तासांमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होईल अशी माहिती नुकतीच दिलेली आहे। राज्यातील काही जिल्ह्यांना आणि गावांना पावसाचे येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहेत। तर मित्रांनो, जाणून घेऊ आज दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह होण्याची शक्यता आहे याविषयी। पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। तर मित्रांनो, आजच्या दरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला दुपारनंतर विदर्भाच्या काही भागांमध्ये निर्माण झालेला पाहायला मिळेल। चंद्रपूर, कापसी, कांकेरच्या परिसराला मोठ्या जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने आज दिलेला आहे। मात्र उर्वरित विदर्भात पाहिले असता अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर या सर्वत्र परिसराला देखील पावसाचा इशारा आहे। मात्र या भागात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। तसेच मराठवाड्यात पाहिले असता नांदेड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आज रात्रीपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे। मात्र काही परिसरात दुपारीच ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या भागात देखील ढगाळ वातावरण आणि रात्री दरम्यान काही भागात वादळी वारे देखील सुटलेले पाहायला मिळतील। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा देखील मराठवाड्यातील इतर भागांना देण्यात आला आहे। त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये दुपारनंतर आणि रात्री ढगाळ वातावरणासह काही भागांना तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा इशारा आहे। कुठेही मोठ्या पावसाची शक्यता मध्य महाराष्ट्रात असणार नाही। तसेच उत्तर महाराष्ट्रातील फक्त जळगाव जिल्ह्यात आज दुपारनंतर आणि रात्रीला निर्माण होईल। मात्र नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे या परिसरामध्ये ढगाळ परिस्थिती असेल, कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही। कोकणाच्या बऱ्याचशा भागांमध्ये 48 तासांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण होईल। तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील होईल। मात्र सध्या आजच्या दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता कोकणात असणार नाही। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।